कधी विचार केलाय का IPO नंतर कंपन्या पैसे कसे उभे करतात? नंबर 1 FPO. समजा या कंपनीने IPO नंतर आणखी पैसा रेज करायचा ठरवला तर ती मार्केटमध्ये पुन्हा शेअर इश्यू करते, यालाच फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणतात. नंबर 2 राईट इश्यू. राईट इश्यू म्हणजे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना कंपनी सांगते तुम्हाला हवे असल्यास ठराविक भावात आणखी शेअर घ्या. आउटसाइडरपेक्षा शेअर होल्डरला आधी चान्स दिला जातो. नंबर 3 बायबॅक ऑफ शेअर्स. यामध्ये उलट प्रोसेस असते. कंपनी स्वतःच आपले शेअर्स बाजारातून परत विकत घेते, त्यामुळे मार्केटमध्ये शेअर्स कमी होतात आणि एक्झिस्टिंग शेअरची व्हॅल्यू वाढते. नंबर 4 ऑफर फॉर सेल. यामध्ये प्रमोटर किंवा मोठे इन्व्हेस्टर आपले शेअर्स बाजारात विकतात. कंपनीला डायरेक्टली पैसा मिळत नाही पण ओनरशिप बदलतो. नंबर 5 प्रेफरन्शियल इश्यू. प्रेफरन्शियल इश्यू म्हणजे कंपनीने काही खास इन्व्हेस्टर जसे FI, म्युच्युअल फंड, प्रमोटर्स यांना डायरेक्टली शेअर इश्यू करते. हा शॉर्टकट आहे. IPO FPO सारखा मोठा प्रोसेस नाही. तुम्हाला कोणता मेथड सर्वात सोपा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.